ठाणे महानगरपालिका भरती 2026 चे एक शुद्धीपत्रक आलेलं आहे। ग्रुप सी किंवा ग्रुप क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठीची ही महत्वाची जाहिरात आलेली आहे। तर 381 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। नेमकी जाहिरात काय आहे, त्यानंतर जाहिरातीत कोणते कोणते टप्पे किंवा कोणते कोणते टिपा या नमूद केलेल्या आहेत, त्यानंतर जाहिरातीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याबद्दलचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। एक एक पॉइंट बघूया आपण। विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ऑफिशियल शुद्धीपत्रक आलेलं आहे। बघा, ठाणे महानगरपालिका भवन पाचपाखडी ठाणे यांच्याकडून ही आलेली आहे, शुद्धीपत्रक आलेलं आहे। गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठीची ही जाहिरात आहे। तर याच्यामध्ये सविस्तर बघूया, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे। ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात ही दिनांक 10/8/2025 रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शासन निर्णय, ठीक आहे, दिनांक 5 फेब्रुवारी 2008 अन्वये होमगार्ड मध्ये किमान 3 वर्षे इतकी सेवा झालेल्या व फायरमन संवर्गासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या व विहित वयोमर्यादेतील तसेच विहित पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराकरिता एकूण भरण्यात येणाऱ्या फायरमन, ठीक आहे, फायरमन या संवर्गाच्या 5% प्रमाणे एकूण 19 पदांचे समांतर आरक्षण हे होमगार्ड यांना लागू करण्यात येत असून त्यानुसार फायरमन गट क संवर्गाच्या आरक्षणामध्ये खालील प्रमाणे काय केलेले आहे, सुधारणा करण्यात आलेला आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतोय तुम्ही हे जे फायरमन या संवर्गाचे जे सामाजिक आणि किंवा समांतर आरक्षण आहे हे खालील प्रमाणे त्यांनी दिलेलं आहे। ठीक आहे, त्यांनी काय केलंय, फायरमन संवर्गाच्या ज्या 5% प्रमाणे एकूण 19 पदांचे समांतर आरक्षण आता त्यांनी केलेलं आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता फायरमन या संवर्गासाठी हे पदसंख्या आहेत, प्रवर्ग आहेत, त्यानंतर त्या आरक्षणाप्रमाणे त्यांच्या जागा आहेत। टोटल अशा एकूण 381 जागा आहेत। आपण सविस्तर आता बघूया। बघा, अनुसूचित जातींसाठी 13% आहे, 45 जागा असतील। अनुसूचित जमातींसाठी 7% आहे, 26 जागा असतील। विमुक्त जातींसाठी काय आहे, अ, आणि भटक्या जमातींसाठी ब, भटक्या जमाती क, त्यानंतर भटक्या जमाती ड, असं अनुक्रमे 11, 11, 11 आणि 7 असे त्याप्रमाणे जागा आहेत। ठीक आहे, त्यानंतर विमुक्त जे असतात त्यानंतर त्यांच्यासाठी 9 जागा आहेत। इतर मागासवर्गीयांसाठी 68 जागा आहेत। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ईडब्ल्यूएस साठी 38 जागा आहेत। अशा टोटल अराखीव जे आहेत ते 28% प्रमाणे 117 जागा आहेत। अशा टोटल तुम्ही 381 जागेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। रिक्त पदांचे तुम्ही या ठिकाणी प्रवर्ग निहाय सामाजिक समांतर आरक्षण विवरण खालील प्रमाणे आहे। या ठिकाणी बघू शकता सर्वसाधारणसाठी किती जागा आहेत, होमगार्ड साठी 2 आहेत, 1 आहे, 1 असं या ठिकाणी टोटल 19 जागांसाठी ही जी मॉडिफिकेशन आहे हे त्यांच्याकडून झालेलं आहे। ठीक आहे, बघा इथे खाली त्यांनी काय म्हटलेलं आहे, दिनांक 10/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी काय करायचंय www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 17/7/2026 ते 30/7/2026 या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुढचं पेज बघू शकता। या पुढच्या पेज मध्ये त्यांनी काय महत्वाच्या टिपा दिलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकताय। त्यांनी पुढच्या टिपामध्ये काय म्हटलेलं, पुढच्या पॉइंट्स मध्ये काय म्हटलेलं आहे की दिनांक 5 फेब्रुवारी 2008 अन्वये ज्या उमेदवारांनी, ठीक आहे, 5 फेब्रुवारी 2008 अन्वये ज्या उमेदवारांनी होमगार्ड्समध्ये कमीत कमी 3 वर्षी इतकी सेवा झालेल्या व फायरमन पदासाठी आवश्यक
शैक्षणिक किंवा शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या व विहित वयोमर्यादेतील तसेच विहित पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनी काय करायचं आहे, या ठिकाणी 17/7/2026 ते दिनांक 23/7/2026 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर त्यामध्ये काही एडिट करायचं असेल किंवा अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर दिनांक 24/7/2026, ठीक आहे, 24/7/2026 ते दिनांक 30/7/2026 रोजी पर्यंत लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यांनी आणि पुढे सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज भरतेवेळी येणाऱ्या समस्येबाबत विचारणा करण्यासाठी दोन्ही खालील प्रमाणे तुम्हाला जर काय अडचण आली, तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर आहे, जाहिरातीबाबत काय सूचना असेल किंवा काय अडचणी असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉल करून विचारू शकता. शेवटी मी आहेच, या काही अपडेट आले तर मी या चॅनलवर लगेच कव्हर करतो. ठीक आहे. चौथा पॉईंट बघा, सदर जाहिरातीमधील अत्यावश्यक सेवेमधील अग्निशमन विभाग व अभियांत्रिकी विभागाकडील पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जाहिरातीमधील उपरोक्त संवर्गातील पदाव्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदे भरण्याची कार्यवाही अलहिदा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्वाची माहिती होती. बघा 381 पदांसाठी काय झालेलं आहे, ठाणे महानगरपालिका भरती आलेली आहे.